आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तातडीने नाशिक दौऱ्यावर रवाना झाल्याचं कळतंय आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक सुद्धा बावनकुळे घेणार आहेत। बावनकुळे अचानक नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय चर्चांना बरंच उधाण आलंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत। किरण, आपण पाहिलं कालच बावनकुळेंनी एक्सपोज करत शपथविधीची घोषणा केली, अधिकृतपणे हा शपथविधी होणार आहे असं म्हटलं आणि त्यानंतर तातडीने त्यांचा नाशिक दौरा, काय कारण आहेत यामागे? सध्या खरं म्हणजे आपल्याला माहिती की सरकार बनण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या बैठका होत्या आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे हे अचानक नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत। प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेत आहेत, त्यावेळेला ते मार्गदर्शन देखील करत आहेत। सध्याच्या घडीला नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे पोहोचलेले आहेत। प्रमुख पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करतायत। या बैठकीसाठी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार असतील, शहराध्यक्ष असतील, आमदार असतील आणि प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या बैठकीला उपस्थित आहेत। सध्याच्या घडीला बावनकुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत। आगामी काळामध्ये सरकार स्थापनेपूर्वी ही महत्वाची बैठक नाशिकमध्ये होते, त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालंय। मुख्यमंत्री कोण बनणार अशा स्वरूपाची चर्चा सुरू असताना चंद्रशेखर बावनकुळे नाशिकमध्ये येत आहेत, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत, त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालंय। त्यानंतर ते माध्यमांशी काय बोलतात का, काही प्रतिक्रिया देतात का, हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। श्रद्धा। निश्चित किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।